ध्येय वेडे भावंड, अचूक निशाणा, गोल्ड मेडलिस्ट अर्जुन, दीक्षा. एक छोटेसे गाव म्हणजेच खेडगाव, तालुका दिंडोरी, जिल्हा नाशिक या गावी सोनवणे परिवारात एका गोंडस बाळाचा जन्म झाला, ज्याचं नाव अर्जुन शशिकांत सोनवणे. ती म्हण आहे की बाळाचे पाय पाळण्यात दिसतात. तसेच अर्जुन लहान असताना त्याला खेळाची आवड होती. का होणार नाही? घरातच अर्जुनचे आजोबा कुस्तीपटू होते. खेळाडूंचा वारसा घेऊन अर्जुन शाळेत जायला लागला. शाळेत असताना कोणत्याही वस्तूला अचूक निशाण मारायचा. ते पाहून वडिलांनी अर्जुनला एक धनुष्यबाण घेऊन दिले. त्या खेळण्यावर सराव करता करता अर्जुन मोठा झाला आणि आईवडिलांनी होरायझन अकादमीत अर्जुनचे ॲडमिशन केले. त्या अकादमीत अर्जुनला ज्ञानेश्वर थेटेसारखे गुरु भेटले. गेल्या 6 वर्षात या गुरुच्या तालमीत तयार झालेले धनुष्यधारी अर्जुन यांनी 6 राष्ट्रीय, 7 राष्ट्रीय पदक, 4 गोल्ड, 1 सिल्वर, 2 कांस्य, 20 राष्ट्रीय पदके मिळवून गावाचा नव्हे तर संपूर्ण देशाचे नाव उज्ज्वल केले आहे. अर्जुनचे स्वप्न देशासाठी गोल्ड मेडल जिंकायचे आहे. ती म्हण आहे की बडे मियाँ तो बडे मियाँ, छोटे मियाँ सुभान अल्लाह. घरात धनुष्यधारी अर्जुन त्याला पाहून लहान बहिणीला आवड निर्माण झाली आणि या खेडगावात आणखी एक धनुष्यधारी म्हणजेच अर्जुनची लहान चुलत बहीण दीक्षा भाऊसाहेब सोनवणे ही देशाचा नावलौकिक करण्यासाठी तयार झाली. गावातच शिक्षण घेत असताना तिचे पण ॲडमिशन होरायझन अकादमीत केले. तिथे ती पण ज्ञानेश्वर थेटेंसारख्या गुरूंच्या तालमीत झालेली दीक्षाने पण 12 राष्ट्रीय स्पर्धा खेळल्या. त्यात 8 राज्य पदक व 4 अजिंक्य पदक मिळवले आहे. अशा खेळाडूंना स्टार लक्ष मराठी न्यूज सलाम करतो व त्यांना देशासाठी अनेक आंतरराष्ट्रीय गोल्ड मेडल जिंकावे अशी शुभेच्छा देतो. वृत्तसंकलन रफिक सय्यद. नमस्कार, मी अर्जुन शशिकांत सोनवणे. नुकत्याच झालेल्या पुणे इथे इंटर झोनल कॉलेज आर्चरी स्पर्धेमध्ये माझा प्रथम क्रमांक आला आणि आता माझी निवड ऑल इंडिया युनिव्हर्सिटी पंजाब येथे होणाऱ्या भटिंडा येथे होणाऱ्या ऑल इंडिया युनिव्हर्सिटीसाठी झालेली आहे. तर मला हा आर्चरी खेळ खेळून साधारण 6 वर्ष झाली आहेत आणि मी होरायझन अकॅडमी नाशिक येथे त्याचा सराव करतो. तुझे कोच कोण आहे? माझ्या कोचचे नाव ज्ञानेश्वर थेटे सर आहेत. सर खूप डेडिकेटेड आहे आर्चरी, त्याच्यामुळं त्यांनी मला फार सपोर्ट केलेला आहे. गेल्या किती वर्षापासून प्रॅक्टिस करतोय? मी गेल्या 6 वर्षापासून आर्चरीचा सराव करतोय. ही आवड कशी काय झाली? ही आवड तशी खेळायची आवड लहानपणापासूनच होती, पण माझ्या घरच्यांची अशी इच्छा होती की त्यांनी माझं नावच अर्जुन ठेवलं होतं. त्यांची अशी इच्छा होती की आर्चरी खेळामध्ये उत्कृष्ट धनुर्धर मी बनावं. त्याच्यामुळं त्यांनी आमचे शाळेतले शिंदे सर होते, ते शिंदे सरांना पण आर्चरी खेळायची फार आवड होती. पण आमच्या ग्रामीण भागामध्ये आर्चरीचा काहीच संबंध येत नव्हता. त्याच्यामुळे त्यांनी नाशिकला कोण कोच सराव घेते याची त्यांनी सर्व माहिती काढली आणि ती आम्हाला नंतर कळवली की आर्चरीचा सराव नाशिकमध्ये अशा ठिकाणी चालतो, तर तुम्ही इच्छुक आहात का? मग आम्ही आणि माझे पालक शनिवार रविवार आम्ही फक्त प्रॅक्टिससाठी जायचो नाशिकला. असं साधारण 2 वर्ष केलं. त्याच्यानंतर चांगले रिझल्ट माझ्या घरच्यांना मिळाले. त्याच्यानंतर आम्ही माझ्या आत्याकडे जी नाशिकमध्ये असते तिच्याकडं मी 2-4 महिने राहिलो. त्याच्यानंतर माझी पहिली नॅशनल त्या ठिकाणी झाली. त्याच्यानंतर माझ्या घरच्यांनी मला नाशिकला शिफ्ट केलं आणि मी माझं शाळा कॉलेज हे एक्सटर्नल करत होतो. तुला आठवतं का तुला पहिला पुरस्कार कोणता मिळालेला आहे? मला आठवतं की मला पहिलं मेडल नांदेड येथे झालेल्या मिनी सब ज्युनियरमध्ये मिळालं होतं. त्या मॅचमध्ये मला साधारण 4 मेडल मिळाले होते. 1 गोल्ड, 2 सिल्वर आणि 1 ब्रॉन्झ मेडल मिळालं होतं. तिथून माझ्या घरच्यांना वाटलं की नाही, याला पुढं खेळून दिलं पाहिजे. त्यावेळेस साधारण तुझं वय किती होतं? त्यावेळेस साधारण 14 वर्ष वय होतं. 14 वर्षाच्या अगोदर किती वर्ष प्रॅक्टिस होती त्या मेडल घ्यायला? 1 वर्ष प्रॅक्टिस होती. नमस्कार, माझं नाव दीक्षा भाऊसाहेब सोनवणे. मी SYBAला खेडगावच्याच कॉलेजला शिकत आहे. मी आर्चरी स्पर्धेमध्ये पुणे युनिव्हर्सिटीचं प्रतिनिधित्व करणार आहे. तर आत्तापर्यंत मी 5 वर्षापासून खेळते. माझ्या भावांना ज्याप्रमाणे वडिलांनी सपोर्ट केला त्याचप्रमाणे मलाही करत आहेत. त्यांचं बघूनच मला या गेमची आवड झाली.
गेल्या किती वर्षापासून करतेस? मला 5 वर्ष झाले आर्चरी जॉईन करून. 5 वर्ष. हो. हे 5 वर्षात किती मेडल्स मिळवले? मला जवळपास 17-20 17 ते 20 मेडल. त्याच्यात गोल्डन किती आहे? गोल्डन बऱ्यापैकी 5 ते 6 असते. प्रॅक्टिस कुठं करतेस? मी होरायझन अकॅडमीला ज्ञानेश्वर थेटे यांच्या प्रॅक्टिस करते. भविष्यात तुझे स्वप्न काय? नक्कीच देशासाठी खेळायचं स्वप्न आहे. देशाला एका मोठ्या पदावर बघण्याचं स्वप्न आहे. देशासाठी